नमस्कार. वृंदावनी फॅशन किट्टा या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज आपण पाहणार आहोत सुंदर अशी बॅकनेकची खूप छान अशी डिझाईन. बघा, मी 14.5 इंच उंचीचा हा ब्लाऊज कट करून घेतलेला आहे. पूर्ण कोणत्याही साईजवरती तुम्ही ही डिझाईन बनवू शकता. सिंपल असा पानगळ्याचा आकार दिलेला आहे व कॅनव्हास पेपर बाहेरून 2 इंच ठेवून मी एक्स्ट्रा कट करून घेतलं व ते गळ्यावरती ठेवून घेतलेलं आहे. गळ्यावर ठेवलं त्यानंतर आपण त्याला टाचन लावून घेतलेले आहेत. आता आपण टिप मारून घ्यायची. पूर्ण गळ्यावरती आपल्याला 5 इंचाचं मार्जिन ठेवून टिप देऊन घ्यायची. अशा प्रकारे बघा दाखवल्याप्रमाणे कॅनव्हास पेपर आपल्याला इस्त्रीने चिपकवून घेतला ना तरी चालेल. इथे मी पिन लावून घेतलेली आहे. पिनेने सुद्धा व्यवस्थित होतो. अशा प्रकारे बघा आपल्याला टिप देऊन घ्यायची. खूप सुंदर असा गळा आहे. खूप एकदम सोपी अशी पद्धत सांगितली आहे व बनवायला खूप सोपाच आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, नक्की आवडेल तुम्हाला हा गळा. खूप छान अशी डिझाईन व एकदम सोप्या पद्धतीने आहे. त्यामुळे या गळ्यावरती तुम्ही कमी वेळेमध्ये छान डिझाईन व शिलाई तुमची वाढवू शकता. या अशा प्रकारच्या डिझाईन जर तुम्ही शिवल्या तर तुम्हाला शिलाई जास्त घेता येते. त्यामुळे असे गळे नक्की ट्राय करा. बघा, खालून मी मेन कपडा ठेवून आता ते पूर्ण गळ्याला जॉईन करून घेतलं. अशा प्रकारे आतल्या बाजूचा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आता आपल्याला कट करून घ्यायचा. पूर्ण गळ्याचा मी कपडा कट करून घेतला. आता त्याला आपण छोटे छोटे कट देऊन घ्यायचे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, अशा प्रकारे आता आपण फोल्ड करून घ्यायचा. आतल्या बाजूने कॅनव्हास जातो आपला, खालच्या बाजूने अस्तर, वरच्या बाजूने आपलं ब्लाऊजचा कपडा. त्या गळ्याला आपण वरून आता दाबटीप देऊन घ्यायची. हाताने व्यवस्थित फिनिशिंग देत देत आपल्याला पूर्ण गळ्यावरती दाबटीप देऊन घ्यायची आहे. वरच्या बाजूने आपला अस्तरचा कपडा दिसला नाही पाहिजे याची काळजी घेत आपल्याला पूर्ण गळ्यावरती टीप देऊन घ्यायची. सिंपल असा पानगळ्याचा आकार आहे. इथे गळा थोडंसं छोटा गळा आहे. मोठा गळा असेल तर ही डिझाईन गळ्यावरती अजूनच खूप सुंदर दिसणार आहे. तुम्ही जर मोठ्या डीप गळ्यावरती जर ही डिझाईन ट्राय केली तर अजून ब्लाऊजचा लुक खूप सुंदर होणार आहे. बघा, कॅनव्हास पेपर वापरल्यामुळे आपल्या गळ्याला एकदम सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे. आता आपण पूर्ण गळ्यावरती अस्तरला ब्लाऊजचा कपडा हा जोडून घ्यायचा आहे आणि त्यानंतर एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आता आपण कट करून घ्यायचा आहे. बघा, कट करून झालेला आहे. आता आपण पाठीमागचे टक्स देऊन घ्यायचे. पाठीमागचे टक्स देण्यासाठी ब्लाऊज बघा मधोमध फोल्ड करून घ्यायचा व 4.5 इंचाचे टक्स इथे आपल्याला द्यायचे. दोन्ही साईडला सेम प्रकारे आपल्याला टक्स देऊन घ्यायचे आहे. त्यानंतर आपण कमरेला पट्टी जोडून घ्यायची आहे. कमरेची पट्टी जोडण्यासाठी आपण 1.5 इंचाची पट्टी घेतली. अस्तरचा कपडा वापरला आहे इथे मी आणि वरून आपल्याला ब्लाऊजच्या वरून ठेवायचं व ते आपल्याला जोडून घ्यायचं. अशा प्रकारे त्यानंतर आपल्याला वरून दाबटीप देऊन घ्यायची. ही दाबटीप दिल्यामुळे कमरेची पट्टी खूप छान अशी फोल्ड होते. बघा, डबल फोल्ड करायची व इथे आपल्याला मोठी शिलाई मारून घ्यायची आहे. कारण इथे आपल्याला हात शिलाई करायची असते व ती टीप काढून घ्यायची. त्यामुळे आपल्या ब्लाऊजची पाठीमागची फिनिशिंग अतिशय सुंदर अशी होते. आता बघा, इथे आपण सुंदर असा ब्लाऊजला आकार देऊन घ्यायचा. बाहेरून बघा 1.25 इंचाचं मार्जिन ठेवून मी गळ्याला बाहेरून मार्किंग करून घेते व अशा प्रकारे आपल्याला गळ्याला छान असा आकार द्यायचा आहे. इथे तुम्ही पाहू शकता पूर्ण गळ्यावरती 1.25 इंचाचं मार्जिन देऊन खालून आपण बघा वरून सरळ एक सिंपल असं जसं आपला गळ्याचा आकार आहे त्याच प्रकारे 1.25 इंच बाहेर असा आकार देऊन घ्यायचा
व खाली आपल्याला हे बघा अशा प्रकारे गोलाकार देऊन घ्यायचा आहे. इथे तुम्हाला दिसलं नाही, पुढे दिसले बघा थोडंसं खाली गेलं ब्लाऊज त्यामुळे. आणि दोन्ही बाजूला ते आपल्याला एकसारखं येण्यासाठी बघा अशा प्रकारे उमटवून घ्यायचं. आपला चॉक हा व्यवस्थित उमटतो त्याच्यावरती बघा सिंपल असं गोलाकार आपल्याला देऊन घ्यायचा. त्याच्यावरून मी डार्क करून घेते, कारण आपल्याला लेस जोडण्यासाठी डिझाईन बनवण्यासाठी खूप छान दिसते बघा. किती सुंदर असं गोलाकार देऊन झालेला आहे. इथे बघा मी अशी लेस वापरली आहे. सुरुवातीला आपण आतल्या गळ्याला म्हणजे जो पान गळा आपण काढलेला आहे तिथे आपण लेस थोडंसं एकदम गोड दिल्यासारखं मार्जिन बाहेर राहिला पाहिजे अशा प्रकारे आपण लेस जोडून घेत आहोत. बघा अशा प्रकारे इथे आपल्याला एक थोडंसं फोल्ड करून घ्यायची लेस, कारण आपल्या गळ्याचा आकार बदलायला नाही पाहिजे. पूर्ण गळ्यावरती आपण लेसला टिप देऊन घ्यायची. आणि लेसला टिप देताना आपल्याला इथे जो आपला लेस म्हणजेच आपण आता गोल्डन कलरची लेस वापरली आहे तर त्याच कलरचा दोरा इथे वापरायचा आहे. त्यामुळे आपल्या गळ्याला खूप छान अशी फिनिशिंग दिसते. म्हणजेच लेसवरती वेगळा दोरा म्हणजे ते बरोबर दिसत नाही. त्यासाठी आपण ज्या कलरची लेस वापरतो त्याच कलरचा आपण इथे दोरा वापरायचा प्रत्येक ब्लाऊजसाठी. हे आपल्याला लक्षात ठेवायचं. हे बघा दुसऱ्या बाजूनेही आपण टिप देऊन घेत आहोत. दोरे दोन्ही साईडला आपण टिप देऊन घेतली. सुंदर असं आपलं गळा तयार झालं आहे. खाली आपण एक छोटंसं बो बनवणार आहोत ह्या डिझाईनसाठी. त्यासाठी आपण 5.5 इंच रुंदी व 6.5 इंच लांबी आपण जे डिझाईन बनवतो आहे त्या ह्याच्यामध्ये बसली पाहिजे अशा प्रकारे आपल्याला इथे हे करून घ्यायचं आहे बघा. आता दोन्ही भाग आपण जोडून घेतल्यानंतर आपल्याला कडेने सर्व बाजूंनी त्याला फोल्ड करून घ्यायचं आहे बघा. अशा प्रकारे सर्व बाजू हे आतल्या बाजूला करून आपण फोल्ड करून घ्यायचं. चारही बाजूने आपल्याला इथे फोल्ड करायचं आहे. खूप सुंदर असा व सिंपल असा ब्लाऊजला ह्याच्यामुळे खूप छान असा लुक येतो आहे बघा. तुम्ही पाहू शकता इथे मधोमध फोल्ड करायचं व तिथून आपल्याला शिवून घ्यायचं बघा. आणि ते पॉकेटसारखं तयार होते ते पण हे करून घ्यायचं बघा अशा प्रकारे. आणि त्यानंतर आपण त्याला सुई धाग्याने बघा सुईने दोऱ्याने आपण इथे फूल बनवून घेतला आहे बघा. अशा प्रकारे इथे मी एक छोटासा मोती लावून घ्यायचा. मोती लावल्यानंतर बोचा लुक अजून सुंदर दिसतो. आता बाहेरच्या साईडनीही मी इथे आपण जशी मार्किंग केली होती तिथे आतल्या बाजूने लेसचं दोन्ही बाजूची लेस आपण जी वापरली आहे ती बंदोबती येते व त्यानंतर आपण तिथे आपण टिप देऊन घ्यायची. बघा आता दुसऱ्या बाजूलाही आपण तशीच लेस जोडून घ्यायची आहे. बघा दुसऱ्या बाजूलाही आपण छान अशी हाताने व्यवस्थित आकार देत देत आपण इथे लेस जोडून घ्यायची आहे. बघा पूर्ण गळ्यावरती आपली लेस जोडून झाली. खाली आपण खालच्या बाजूला फोल्ड केलेला आहे. त्यानंतर आपण इथे आता बघा हा बो तयार केलेला आहे. मी इथे एक मोती लावला सांगितल्याप्रमाणे तो इथे आता आपण शिवून घ्यायचा अशा प्रकारे. मधोमध आपल्याला मार्किंग करायचं म्हणजे आपला जो बो बनवला तो एक साईडला जाणार नाही बघा. अशा प्रकारेही आपण इथे डिझाईन बनवू शकतो किंवा अशा प्रकारे. मला हे अशा प्रकारे बरोबर वाटते त्यामुळे मी ते असंच जोडते व्यवस्थित. इथे आपल्याला 3-4 वेळा आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. खालून वरी दोरा काढून घेत व्यवस्थित आपलं बो नंतर हल्ला नाही पाहिजे अशा प्रकारे. सुंदर असं आपलं हे फूल इथे तयार झालेलं आहे व ब्लाऊजवर त्याला खूप छान ब्लाऊजला लुक आला आहे. त्यामुळे माझ्याकडे थोडासा बाहेर लावून काठ उरला होता त्याचा मी इथे वापर केला आहे. अशा प्रकारे तुम्ही इथे कॉन्ट्रास्ट कलरमध्येही वापर करू शकता. आतल्या बाजूने आपल्याला व्यवस्थित त्याला स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण आपलं बघा ब्लाऊज किती सुंदर तयार झाला आहे.
आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी मनापासून धन्यवाद आपले.